जय महाराष्ट्र मित्र हो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेले 20 रुपयाच्या नोटेवर दिसणारे कैलास मंदिर जे एलोरामध्ये आहे. त्यानंतर आम्ही निघालो मराठवाड्याचा ताजमहाल बघण्यासाठी. तुम्हाला पण प्रश्न पडला असेल, मराठवाड्याचा ताजमहाल म्हणजे तरी काय? मित्रांनो, आग्र्याचा ताजमहाल जसा प्रत्येकाच्या नजरेत भरतो तसाच बीबी का मकबरा पाहून प्रत्येकाला आग्र्याचा ताजमहाल पाहिल्यासारखंच वाटेल. कारण ही ताजमहालाची प्रतिकृती आहे. 1657 साली औरंगजेबाची पत्नी दिलरास बानू बेगम हिचा मुलाला जन्म देताना मृत्यू झाला आणि त्याच्यामुळे तिच्या स्मरणार्थ तिला जिथे दफन करण्यात आलं तिथेच नंतर हा बीबी का मकबरा उभारण्यात आला. औरंगजेबाचा मुलगा आझमशहा याने आपल्या आईच्या स्मरणार्थ हा बांधला आहे. एलोराच्या लेण्यांप्रमाणेच इथे प्रवेश करताना सुद्धा आपल्याला मशीनद्वारा स्कॅन होणारे कुपन दिले जाते, जे आपल्याला प्रवेश करताना बाहेर येईपर्यंत जपून ठेवायचे आहे. मित्र हो, 28 नोव्हेंबर इसवी सन 1951 रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून या वास्तूला घोषित करण्यात आलेले आहे. हा मकबरा एका भव्य ओट्यावर बांधलेला असून त्यात मधोमध बेगम राबियाची कबर आहे. कबरीच्या चारही बाजूने संगमरवरी जाळ्या बसवलेल्या आहेत. त्या कबरीवर छतांच्या खिडक्यातून दिवसा सूर्याची किरणं आणि रात्री चंद्रप्रकाश पडेल अशी त्याची रचना केलेली आहे. मकबऱ्याच्या घुमटाला संगमरवरी दगड वापरलेला आहे. भव्य ओट्यावर चारही बाजूंनी मिनार बांधलेले आहेत. कधी काळी या मिनारांवर जाता येत होते. गुलाम मुस्तफा यांच्या तारीख नमनुसार मकबरा बांधण्यासाठी रुपये 6,58,203 आणि 7 आणे एवढा खर्च आला होता. मुख्य प्रवेशद्वारावर सापडलेल्या शिलालेखात असा उल्लेख आहे की या समाधीची रचना आणि उभारणी वास्तुविशारद अताउल्ला आणि हंसपतराय अभियंता यांनी केली होती. मित्र हो, अताउल्ला म्हणजे ताजमहालचे प्रमुख डिझायनर उस्ताद अहमद लाहोरी यांचा मुलगा होता. या समाधीसाठीचा संगमरवर जयपूर जवळच्या खाणीतून आणण्यात आला होता. संगमरवरासोबतच लाल आणि काळ्या दगडांबरोबरच पांढऱ्या मातीचा सुद्धा याच्या उभारणीमध्ये वापर करण्यात आला आहे. संपूर्ण मकबरा फिरून बघताना त्याचा भव्य आवाका निश्चितच डोळे दिपावणारा आहे. प्रत्येक भिंतीवरची नक्षी ही वेगळी आहे. बीबी का मकबरा हा 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत पर्यटकांसाठी खुला असतो. हवामान आणि ऋतुमानानुसार याच्या वेळेत तत्कालीन बदल मात्र केले जातात. येथे भारतीय पर्यटकांसाठी 25 रुपये प्रवेश शुल्क आहे आणि विदेशी पर्यटकांसाठी 250 रुपये हा दर आकारला जातो. आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी आलो आहे औरंगाबादमध्ये बीबी का मकबरा या प्रसिद्ध वास्तूला भेट देण्यासाठी आणि आम्हाला येईपर्यंत थोडा उशीरच झाला, पण असू द्या, त्याच्यामुळे आम्हाला रात्रीचा लाईट शो वगैरे बघायला मिळाला. अतिशय सुंदर दिसते ही वास्तू लाईटवरती. आपणही एकदा भेट द्यावी आणि बघावी असं मला वाटतं. आपल्या व्हिडिओंची मालिका अशीच चालू राहील. फक्त आपला एक सपोर्ट हवा आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या स्नेहीसंबंधींना माझा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.